नमस्कार, श्वेतास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. इथे मी तुमच्यासाठी हेल्दी पौष्टिक असे नाचणी ज्वारी बाजरीचे लाडू घेऊन आलेली आहे. तर पहा, आता ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया. तर इथे मी बदाम, काजू आणि पिस्ता हे भाजून घेत आहे. बदाम 100 ग्रॅम घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. तुम्हाला गरजेनुसार तुम्ही सर्व ड्रायफ्रूट घेऊ शकता आणि इथे थोडेसे पिस्ता पण घेतलेले आहेत. तर हे थोडेसे भाजून घेऊया आपण. जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला, फक्त भाजून घ्यायचे आहेत. जरासे गरम करायचे आहेत आपल्याला. खूप भाजले ना तर ते मग वास येतो त्याचा लाडूना. तर हे बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. आणि माझं ड्रायफ्रूट भाजून झालेलं आहे. तर आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये थोडंसं 1 चमचा तूप टाकून आपल्याला खोबरं भाजायचं आहे. आणि थोडेसे 2 चमचे एवढे मगज बी आहेत, म्हणजे कलिंगणाचं बी आहे हे. तर ते पण आपण भाजून घेऊया. आणि हे किसलेलं सुकं खोबरं 2 वाटी आहे, ते पण भाजून घेऊया. तर ते पण आपल्याला करपवायचं नाही आहे, नुसतं परतवून थोडंसं लाल झालं की ते काढायचं आहे. पाहू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे रेसिपी तुमची मुळीच चुकणार नाही. हे लाडू पावसाळ्यामध्ये आवर्जून करायचे. पावसाळ्यात आपल्याला पाऊस पडतो, त्याच्यामुळे आजार निर्माण होतात. तर त्याच्यासाठी हे लाडू नक्की करून खा. तरी ते ड्रायफ्रूट थोडंसं भुरभुरीत असं मिक्सरला वाटून घेऊया आपण. आणि त्याचबरोबर खोबरं पण. तर खोबरं मी थोडंसं काढून ठेवलेलं आहे, मुठभर एवढं. ते नंतर टाकायचं आपण. आणि इथे मी वेलची वाटून घेतलेली आहे त्याचबरोबर. आणि थोडंसं जायफळ मी तुम्हाला आधीच टाकलेलं, त्याच्यामुळे दाखवायला विसरले. 1 इंच एवढा जायफळाचा तुकडा घ्यायचा आहे. तर इथे 2 चमचे मी आधी तूप टाकलेलं. आणि ते नाचणीचं पीठ मी आधी भाजायला टाकलेलं. आणि नंतर मी 1 वाटी ज्वारी बाजरीचं पीठ घेतलेलं. अर्धी वाटी ज्वारी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि ते मी एकत्र करून टाकलेलं आहे. आधी मी 2 चमचे तूप टाकलेलं आणि आता हा तिसरा चमचा. तर तूप थोडं टाकून हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला. या लाडवांना तूप जास्त लागत नाही. तरी ते मी पीठ माझं भाजून झालेलं आहे, ज्वारी बाजरीचं आणि नाचणीचं. तर हे पीठ भाजताना मला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागलेली. कारण खमंग असं भाजलं पाहिजेत हे. आणि मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला हे पीठ. कारण मोठ्या फुल गॅस ठेवला तर ते करपून जाऊ शकते. म्हणून मंद आचेवरच भाजलं तर एकदम खमंग असं भाजते. तर पीठ मी हे काढून घेत आहे आणि आपलं हे पीठ थंड करूया. त्याचबरोबर आता मी थोडासा 1-2 चमचे एवढा खसखस भाजून घेत आहे. आधी मी ड्रायफ्रूट भाजलं, बदाम वगैरे त्याच्यामध्ये पण टाकलेलं, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवायला विसरली, त्याबद्दल सॉरी. तर आता इथे मी पुन्हा टाकलं 2 चमचे, मिळून 3 चमचे खसखस वापरलेलं आहे इथे मी. आणि 6 चमचे माझं तूप झालेलं आहे याच्यात. तर हे सर्व भुरभुरीत असं सर्व वाटून घेतलेलं आहे. आणि आता पीठ पण थंड झालं आहे, त्यामुळे थंड झाल्याशिवाय ह्याच्यात काहीच मिक्स करायचं नाही आपल्याला. मी बदाम थोडेसे ठेवलेले आणि थोडंसं मूठभर एवढं किसलेलं खोबरं भाजलेलं ते पण ठेवलेलं. तर मी बदाम आणि काजू, पिस्ता हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं, ते पण आता हे हातावर सर्व मिक्स करून हातावर आपण फिरवून घेऊया. हातावर चोळायचं आहे हे, म्हणजे एकजीव होते. तर हे माझं झालेलं आहे. आता त्याच्यात किसलेलं गूळ टाकूया. गुळाचा काय पाक बनवायचा नाही किंवा काहीच करायचं नाही. आपल्याला असं किसलेलं गूळ टाकायचं आहे आणि ते पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. हे एकजीव झालं की लाडू वळायला एकदम सोपे जातात. पाहू शकता
जसं मी दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही लाडू बनवले तर तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. तर मिक्सरला हे अजिबात लावलेलं नाही आहे. पुन्हा मी हाताने सर्व मळून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घेतलेलं आहे. आणि पावडरचं गूळ वापरू नका. गूळ तुम्ही गुळाची ढेपच आणायची. पाव किलोची आणा किंवा अर्धा किलोची आणा, पण गुळाची ढेपच आणा आणि त्याने तुमचे लाडू एकदम मस्त होतील. तर बघा, लाडू मी हातावर चोळून घेतलेले आहे. या साहित्याचं लाडू कसा गोल मस्त झालेला आहे. पाहू शकता, कुठेही फुटलेला नाही आहे लाडू. तर असे मी अजून एक तुम्हाला लाडू दाखवते वाळून आणि सर्व लाडू बनवते. हे साहित्य 2 वाटी तिन्ही पिठं घेतलेली मी. त्या साहित्यामध्ये ड्रायफ्रूट आणि खोबरं आणि गूळ याच्यामध्ये 30 लाडू झाले. आणि माझी हे लाडू परफेक्ट अशी आकृती आली नाही, लहान मोठे झाले तरी पण 30 लाडू झाले. अगदीच छोटे नाही लाडू बनवले मी. तर शेवटपर्यंत तुम्हाला मी लाडू दाखवत आहे आणि शेवटपर्यंत अजिबात काहीच उरलेलं नव्हतं किंवा फुटलेलं पण नव्हतं. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की असे लाडू बनवून खा. खूप छान होतात. ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे लाडू. पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकनही दाबा. त्याचबरोबर एक कमेंट पण करा, लाडू कसे वाटले तुम्हाला. बेल आयकन यासाठी दाबा की पुन्हा नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.